आपण बऱ्याच वेळेस थोरा मोठ्यांच्या कीर्तनकारांच्या मुखातून ही गोष्ट ऐकत असतो की तुझ्या प्रारब्धात हे नाही म्हणून तुला हे भेटलं नाही, तुझ्या प्रारब्धातलं पुण्य पाप तुला आडवं आलं म्हणून तुला ही गोष्ट प्राप्त झाली नाही. नेमकं हे प्रारब्ध आहे तरी काय? अध्यात्मात प्रगती करायची असेल तर प्रथम प्रारब्ध शुद्धी करावी लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय अध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे 3 मुख्य भेद आहेत. एक म्हणजे संचित. मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्मांचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोड्याला संचित असे म्हणतात. दुसरं म्हणजे प्रारब्ध. संचितामधून ह्या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला प्रारब्ध असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते, म्हणून बुद्धी कर्मानुसारणी म्हटले जाते. क्रियमान. या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास क्रियमान कर्म म्हणतात. अर्थात हे क्रियमान कर्म पुन्हा संचितात जमा होत असते व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करताना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याचीही दक्षता घ्यावी. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. समजा एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागले, याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. तो खूप मन लावून अभ्यास करू लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात क्रियमान. आजही भारतात असे ज्योतिष आहेत की जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की वकील होणार, इंजिनियर होणार की आचार्य होणार हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व अध्यात्मात प्रगती जर हवी असेल तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्ध शुद्धी कशी करायची हे आता पाहूयात. दररोज किमान 2 तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. 1 तास सकाळी व 1 तास संध्याकाळी केला तरी चालेल. या साधनेने हळूहळू प्रारब्ध शुद्धी व्हायला सुरुवात होते. आपल्या उत्पन्नातील किमान 20% रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद, शास्त्रे व 18 पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त 60 वर्ष राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील तर लक्ष्मी 75 वर्षापर्यंत सुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्य शक्तीचा उपद्रव अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. शेवटच्या 10 ते 20 वर्षात सर्व संपूर्ण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, कीर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्व पुण्याईने प्राप्त होत असतात व पूर्व पुण्याई ही दैनंदिन मानवी जीवनामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वर चिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वर चिंतन व दान करत राहायला हवे. या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे. परंतु खरी गोष्ट अशी आहे की अपुऱ्या पुण्याईमुळेच धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक पारमार्थिक उन्नती होते. निरपेक्षता. अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नये, अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करू नये. अध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अंतःकरण इतके विशाल होते की प्रत्यक्ष परमेश्वर हृदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, यया परी पार्था माझिया भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. अथवा देखे साधक निगोनी जावे, मागा पाऊलांची ओळ राहे, तेथे ठाई ठाई होय. रामकृष्ण हरी.